जय शिवराय मित्रांनो, राज्यात फळपीक विमा योजनेचे अर्ज भरायला सुरू आहेत आणि हा अर्ज भरले जात असताना हा विमा भरल्यानंतर मिळणार का, मिळाला तर तो कोणत्या बेसवरती मिळतो, याच्यासाठी कोणते ट्रिगर लागू होतात. याचबरोबर यावर्षी हळदीचा पीक विमा भरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. हळदीचा पीक विमा भरला तर तो मिळणार का, अशा प्रकारे देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. आणि याच अनुषंगानं शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी माहिती, ज्याच्यामध्ये कोणते ट्रिगर लागू होतात, कोणत्या कालावधीसाठी लागू होतात आणि त्याच्यानंतर किती पीक विम्याची रक्कम त्याच्यासाठी मंजूर होऊ शकते, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये मृग बहार आणि आंबिया बहार या दोन बहारासाठी फळपीक विमा योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये सध्या मृग बहाराची फळपीक विमा योजना सुरू आहे. याच्यामध्ये हळद आणि अंजीर या पिकासह 10 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 14 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्याच्यामध्ये काही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारे आता हा फळपीक विमा भरल्यानंतर याच्या अंतर्गत संत्रा या पिकासाठी जर समजा कमी पाऊस 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये जर कमी पाऊस झाला, तर कमी पावसाची व्याख्या काय, जास्त पावसाची व्याख्या काय, पावसाच्या खंडाची व्याख्या काय, हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये कमी पाऊस जर असेल 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये, तर प्रति हेक्टर 1 लाख रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम असते. पावसाचा खंड जर असेल 16 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीसाठी सुद्धा हा ट्रिगर लागू होतो, पावसाचा खंड. मोसंबीसाठी कमी पाऊस 1 जुलै ते 31 जुलै आणि पावसाचा खंड आहे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. याच्यानंतर पेरू या पिकासाठी आहे कमी पाऊस 15 जून ते 14 जुलै, पावसाचा खंड आणि जास्त तापमान याच्यासाठी आहे 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसाचा खंड किंवा जास्त तापमान असेल तर हा ट्रिगर लागू होतो. आता चिकूसाठी जास्त आर्द्रता व जास्त पाऊस हा जर ट्रिगर असेल तर 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये हा ट्रिगर लागू होतो आणि याच्यासाठी प्रति हेक्टर 70,000 रुपयाची विमा संरक्षित रक्कम आहे. डाळिंबासाठी पावसाचा खंड 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पावसाचा खंड आणि जास्त तापमान 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये जास्त तापमान असेल तर 1,60,000 रुपये प्रति हेक्टर एवढी विमा संरक्षित रक्कम आहे. लिंबू या पिकासाठी कमी पाऊस 15 जून ते 15 जुलै 80,000 रुपये, पावसाचा खंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट 80,000 रुपये. सीताफळासाठी पावसाचा खंड 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर, जास्त पाऊस आहे 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर याच्यासाठी 70,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. द्राक्ष या पिकासाठी पाऊस, आर्द्रता व किमान तापमान 15 जून ते 15 नोव्हेंबर 3,80,000 रुपये प्रति हेक्टर. हळद या पिकासाठी पावसाचा खंड 15 जून ते 31 जुलै, कमी पाऊस 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर, अवेळी पाऊस 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी आणि जास्त तापमान 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 1,80,000 रुपये प्रति हेक्टर एवढी विमा संरक्षित रक्कम आहे हळदीसाठी. अंजीर या पिकासाठी पावसाचा खंड 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी आहे. याच्यासाठी प्रति हेक्टर अंजिरासाठी जी विमा संरक्षित रक्कम आहे ती आहे 1,60,000 रुपये. याचबरोबर आपण जर पाहिलं तर अंजिरासाठी जास्त आर्द्रता 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी आणि विमा संरक्षित रक्कम आहे प्रति हेक्टर 1,60,000 प्रति हेक्टर. आता याच्यामध्ये परत कमी पाऊस काय, जास्त पाऊस काय, अवेळी पाऊस काय किंवा आर्द्रता काय याचे सुद्धा डेफिनेशन आहेत. आता याच्यामध्ये हळद याचा जर आपण उदाहरण घेतलं तर हळदीसाठी पावसाचा खंड 15 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये 15 दिवस पावसाचा खंड राहिला तर भरपाई रक्कम ही 27,000 रुपये एवढी द्या असणार आहे. म्हणजे 1,80,000 रुपये प्रति हेक्टर हळदीसाठी नुकसान भरपाई. त्याच्यामध्ये जर 15 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये जर पावसाचा खंड पडला 15 दिवसाचा तर 27,000 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळते. कमी पाऊस 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 30 दिवस 50 मिलीमीटर पेक्षा जर कमी पाऊस झाला तर 36,000 प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळते. अवेळी पाऊस 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सलग 5 दिवस अवेळी 50 मिलीमीटर अथवा 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस राहिला तर 90,000 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळते. आणि जास्त तापमानामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये 30 दिवस जर तापमान 30 डिग्रीच्या वरती राहिलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. अशा प्रकारचे कमी पाऊस वगैरे वगैरे. आता समजा अंजीरसाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर जास्त आर्द्रता. आता जास्त आर्द्रतेमध्ये जर 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये 20 दिवस सापेक्ष आर्द्रता जर 80% किंवा त्यापेक्षा जर राहिली जास्त ह्युमिडिटी तर 64,000 रुपये प्रति हेक्टर एवढी जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या योजनेच्या ट्रिगरच्या अंतर्गत दिली जाते. आता याचप्रमाणे इतर देखील जे काही पिकं आहेत, संत्रा असेल, द्राक्ष असेल, मोसंबी असेल. आता द्राक्षासाठी आपण जर पाहिलं तर पाऊस, आर्द्रता आणि किमान तापमान 15 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये ताबडतोब लागू होतं. याच्यामध्ये सलग 3 दिवस किमान 10 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, आर्द्रता 70% पेक्षा जास्त राहिली, तापमान 10 डिग्रीच्या खाली आलं तर 30,400 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळते.
सलग 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस, आर्द्रता 70% त्यापेक्षा जास्त आणि 10 डिग्रीपेक्षा तापमान जे कमी आहे ते जर जास्त दिवस जर राहिलं तर 76,000 रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळते. अशी नुकसान भरपाई ती वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या ट्रिगरसाठी लागू असते. तर अशा प्रकारचे ट्रिगर लागू होतात. त्याच्यामुळे कमी तापमान, जास्त तापमान, पाऊस, पावसाचा खंड, आर्द्रता या बाबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि या बाबी जर तुम्ही लक्ष ठेवल्या तर त्या अनुषंगानं तुमच्या त्या महसूल मंडळाला या फळपीक विम्याचा लाभ मिळू शकतो. तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती की फळपीक विमा मिळू शकतो का, हळदीचा पीक विमा मिळणार का, याच्यासाठी जे ट्रिगर लागू आहेत ते ट्रिगर कशा प्रकारे लागू होतात आणि याच्याच बद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा GR जर तुम्ही फळपीक विमा भरलेला असेल तर नक्की तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुमच्या भागामध्ये कोणता ट्रिगर कोणत्या कालावधीसाठी लागू होऊ शकतोय हे तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवू शकता. धन्यवाद.